हाय फ्रेंड्स, मी पूजा वर्किंग वुमनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण होममेड बॉडीवर सहावारी साडी बघणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने। त्यासाठी मी लागणारी सहावारी काठपदर साडी घेतलेली आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि कमेंटमध्ये नक्कीच कळवा। चला तर मग पुढे स्टार्ट करूया। तर या ठिकाणी मी स्टार्टिंगला जो आपला खांद्यावर शोल्डरचा पदर आहे त्या पदराला मी मिऱ्या करून घेणार आहे आणि त्याची पिनअप व्यवस्थित करून सेट करून घेणार आहे। शोल्डर पदर साईडला काढून घेतलेला आहे। तर या ठिकाणी आता मी शोल्डर पदर जो आहे तो व्यवस्थित करून साईडला ठेवून देणार आहे। त्यानंतर नेसत्या पदरापासून आपण साडीच्या पूर्ण प्लेट्स टाकून घ्यायच्या आहे। तर या ठिकाणी मी साडीच्या पूर्ण प्लेट्स करून घेतलेल्या आहे आणि हा शोल्डरचा पदर आपला। तर आता ह्या प्लेट्स एकसारख्या आपण सेट करून घेऊया। तर या ठिकाणी मी व्यवस्थित मिऱ्या एकसारख्या करून घेतलेल्या आहे। तर आता ह्या मिऱ्यानंतर आपण पूर्ण व्यवस्थित करणारच आहोत। त्या अगोदर बॉडीला आपण साडी पूर्ण व्यवस्थित पॅक करून घेऊया। त्यासाठी नेसत्या पदराच्या अगदी फक्त एक ते दोनच मिऱ्या आपण या ठिकाणी सोडून घेणार आहोत पाय बनवाय पुरत्या। पुन्हा या ठिकाणी आपण पिन पॅक करून देणार आहोत आणि हा जो नेसता पदर आहे तो पाठीमागच्या साईडने आपण सोडून त्याला दोरीमध्ये बांधून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने कमरेला पॅक आपण या ठिकाणी साडी हाईटनुसार बांधून घेणार आहोत। तुम्ही तो फोल्ड केला तरी चालेल, पण मी या ठिकाणी साईड छातीच्या साईडच्या भागात आपण हे मिऱ्या पॅक करून घेणार आहे। अशा पद्धतीने जी आपण ही नेसता पदराची साईड सोडलेली आहे तिचा आता व्यवस्थित पाय करून घ्यायचा आहे। साडीची साईडची फिटिंग जो आपण लेगिंगचा पाय बनवलेला आहे त्यात करून घ्यायची आहे। साईडचा तो पाय पूर्ण पिनअप करून फिटिंगमध्ये घ्यायचा आहे, म्हणजे साडीचं लुक छान दिसेल। त्यानंतर आपण शोल्डरला पिनअप व्यवस्थित करून घ्यायचा आहे। पिनअप झाल्याच्या नंतर आपण साईडचा जो 3 पिनचा भाग आहे त्या ठिकाणी देखील पदर पूर्ण व्यवस्थित करून घ्यायचा आहे। तर आता ह्या सर्व मिऱ्या आपण अगोदर हाताच्या साहाय्याने व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहे। त्यानंतर तुमच्याकडे जर स्ट्रेटनर असेल तर स्ट्रेटनरच्या साहाय्याने देखील व्यवस्थित प्रॉपर स्ट्रेट करून घ्यायचे आहे, म्हणजे आकर्षक वाटतील त्या मिऱ्या। स्ट्रेटनर जर नसेल तर अगोदर स्टार्टिंगला व्यवस्थित मिरी करून इस्त्री फिरवली तरी चालेल। दोन्ही साईडने मी या ठिकाणी टाचन पिनाने पॅक केलेल्या आहेत मिऱ्या। अशा पद्धतीने आता त्या समोर आपण उलगडून घेऊया आणि जो या ठिकाणी काठ सोडलेला आहे तो ओढून घेऊन त्या काठाच्या 3 पिन या ठिकाणची मिऱ्याच्या अगोदरची जी पिन आहे ती व्यवस्थित करून घेऊया।
कमरेचा काठ या ठिकाणी आपण या पद्धतीने टाईट फिट करायचा आहे। पद्धतीने कमरेचा काठ आपण या ठिकाणी टाईट फिट करून घेतलेला आहे। त्यानंतर या ठिकाणचे देखील मिऱ्या देखील बघू शकतात, एकदम व्यवस्थित प्रॉपर कमरेचा काठ काढल्याच्या नंतर येतात। तर आता गौराईचं फायनल लुक बघूयात साडीवरचं। तर या ठिकाणी माझी गौराई सजवून तयार आहे। तर बघू शकतात तिच्या मिऱ्या किती सुंदर पडल्या आहेत। या पद्धतीने जर गौराई तयार केली तर तुमची देखील गौराई याच पद्धतीची होईल आणि खूप सुंदर नॅचरल बॉडी असल्यासारखं फिलिंग या गौराईमध्ये आहे। तर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। कमेंटमध्ये नक्कीच कळवा की आजचा व्हिडिओ कसा होता ते। भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।